आंध्र प्रदेशमध्ये राजमंड्री गावाची ही स्मशानभूमी आहे। आपल्या इकडे जेवढ्या काही स्मशानभूमी असतात त्या सगळ्या पत्र्याच्या असतात, काही पत्र पण नसतात काही नव्या स्मशानभूमीना। पण आज इथे अशी काम चालू आहे म्हणून जाऊन नाही दिलं स्मशानभूमीत। मग आता महाकाळेश्वर मंदिर आहे बाजूलाच, तिथे चालू आहे मंदिर। पाय धुवायला लागतात। वाव तू काय जगात पोझिशन घेतली भारी जाम भारी आहे। तेल टाकलं वाटतं, तेल टाकल्यानंतर सगळ्यांनी मूर्त्या जेवढ्या आहेत त्या सगळ्या तेलाने आंघोळ केलेल्या आहेत। भव्य दिव्य असं मंदिर आणि खरंच जाम भारी आहे, एक नंबर। काय मूर्ती आहेत, नक्की बघायचं काय जबरदस्त। बाप रे बाप, सुंदर असा मंदिर। मला असं वाटतं अख्खी प्रदक्षिणा घालायला लागेल। अख्खी प्रदक्षिणा घालतो मी, पहिले मंदिरात ना दर्शन घेऊन येतो, नंतर पहिलं दर्शन घ्यायला शंकर समोर महाकाली मंदिर आहे, मी जातो नंतर तिकडे दर्शनाला। पहिले तर आता मेन दर्शन घेतो। काय वास्तू आहे, काय कला आहे। बऱ्याच मूर्ती आहेत, इथे सुब्रमण्य स्वामी, इथे अय्यप्पा स्वामी, इथे शिव पार्वती, इकडे अर्धनारीश्वर, वीरभद्र, नटराज मूर्ति, हरिहर मूर्ति, कालभैरव, लिंगभद्र मूर्ति, राजसंहार, अशा बऱ्याच मूर्त्या आहेत। मला कमीत कमी फिरायला 15-20 मिनटं जातील। संपूर्ण असा मंदिर, एक असा काय मूर्ती आहेत, काय कोरीव काम आहे, काय बांधले त्यांनी, बनवले प्रत्यक्ष मूर्त अशी एक कोरून व्यवस्थित त्यांनी केलेली आहे। पण खरं जाम भारी आहे मंदिर। सगळं काय दाखवत नाही मी, पण माझ्याकडे पण वेळ नाही। आणि असा संपूर्ण मंदिर, हा सगळा परिसर, या साईडचा पाठच्या साईडचा परिसर आहे, हा पण आम्हा भरलेला आहे। या साईडून पण मंदिर बघा किती भारी आहे। आणि मेन गोष्ट म्हणजे स्वच्छता बघा, ती किती क्रिएटिव्हिटी, किती एकदम व्यवस्थितपणे त्यांनी रचलेली आहे। त्यांची नक्षी बघा, लादी बघा, एक नंबर असं मंदिर। खास करून दक्षिण भारतामध्ये फिरण्यासारखं जर असेल काही तर ते फक्त मंदिरं अशी भरपूर आणि मंदिरं आहेत।
की जी खरंच बघण्यासारखी आहेत आणि मंदिर पाहिलं ना की असं मन भरून जातं. आपण ज्या पूजा करताना जेव्हा नवग्रह करतो ना, नवग्रहांची पूजा, त्या तिथपासून ती सगळी स्मशानभूमी आहे. वो पीछे ऐसा है ऐसा आया नहीं मगाशी त्या मंदिरात होतो आणि ती स्मशानभूमी वो उधर भी जलाता है. ये देखो वो भी जलाना देखो कुछ डाला था तर तिथं पण वो भी चालतात. आगे भी है ऐसे इधर नाने की गया था ग्वालियर में. हा कुठला मंदिर आहे? आलूनखर समेत अनंतेश्वर स्वामी वारी पंचायतन क्षेत्र. नवीन नवीन नक्कीच पाहायला मिळते. प्रत्येक ठिकाणी काहीतरी वेगळं आहे. काय कला आहे काय. अरे बापरे, कसं आहे इथे बाप्पा आहे. इथे नंदी आहेत. हनुमंत आहे. मगाशी जे मंदिर बघलं त्याच्या बाजूला मंदिर आहे. मंदिराची एंट्रन्स आहे. प्रवेश केल्यानंतर समोरच स्तंभ आहे. स्तंभानंतर मंदिर आहे. काय मंदिर आहे, काय डिझाईन आहे. अरे बापरे, संपूर्ण श्रीकृष्णाचं अवतार